एकदा सहल काढली होती, सहल डोंगरात. आणि मी म्हणलो पोरांनो सकाळी 7 वाजता डबे घेऊन या. शाळा तशी 8 वाजता होती बरं का. पण मी म्हणलं सकाळी 7 वाजता डबे घेऊन या. सगळ्या पोरांचे डबे सकाळी 7 वाजता तयार झाले ना. कारण डबा घरी कोण करून देतो पोरांनो? आई. मग डबा झालाच नाही. पोरांचा डबा झाला. पोरांचा डबा आई करून देणार होती. माझा डबा कोण करून देणार होतं पोरांनो? बायको. त्या बाका कसा मोठ्यानं म्हणतोय. तुला नाही भेटायची आता. मी बिगर डब्याचा शाळेत गेलो. आता सगळ्याच्या हातात डब्बे. शिक्षकाच्या हातात डब्बे, मॅडमच्या हातात डब्बे, विद्यार्थ्याच्या हातात डब्बे, शिपायाच्या हातात डब्बे, सगळ्यांच्या हातात डब्बे. माझ्या एकट्याच्या हातात डब्बा नाही. एक पोरगं मला म्हणत होतं, "तुमचाच डब्बा राहिला ना महाराज?" म्हणलं, "नाही झाला माझा वेळेवर." "बरं चला," म्हणला. आम्ही तिथे गेलो, सगळे डोंगर फिरून झाला, जेवायला बसलो आणि त्यानं त्याचा डबा मला खायला दिला आणि म्हणलं, "अरे तुझा डबा मला खायला दिलास, तू एकटाच उपाशी राहिलास आणि आता तुझा डबा सगळाच मी खाल्ला ना रे. घरी गेल्यावर काय सांगशील?" ते मला, "खा ना तुम्ही बिंदास. मी सांगतो ना, मग डबा कुत्र्याने खाल्ला म्हणून."